युद्धामुळे सगळं आखात धगधगतंय। इराणनं हॉर्मुझची खाडी सुद्धा बंद केलेली आहे आणि त्यामुळे या खाडीतून होणारी जलवाहतूक बंद झालेली आहे। त्याचा मोठा परिणाम जगभरातल्या आणि भारतातल्या सुद्धा व्यापारावर झालेला आहे। या मार्गाचा वापर फक्त इंधनाच्या वाहतुकीसाठीच होतो असं नाही, तर खतांपासून ते कोळसा आणि इतर सुद्धा अनेक महत्त्वाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गानेच होतो। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे वाहतूक कशी होते त्यावर आपण नजर टाकतो आहोत। खतं 33% वाहून नेली जातात। मिथेनॉल 31.06%, क्रूड ऑइल 30.09%, खनिज 17.02%, नैसर्गिक गॅस 22.03%, LNG 18.03%, CPP 12.06%, DPP 13%, कोळसा 6.1% आणि सॉफ्टवेअर 6%। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे वाहतूक कशी होते आणि किती होते ते आपण बघतोय। ओमान, UAE, सौदी अरेबिया, इराक, जिथे कुठे पोहोचवायचं असेल तिथे हे सगळं सामान पोहोचतं। ते किती टक्क्यांनी पोहोचतं या मार्गाने आणि ते सध्या कसं परिणामकारक ठरते, म्हणजे परिणाम कसा त्याच्यावर झालेला आहे, कारण हॉर्मुझ मार्ग बंद झालेला आहे।